कैसे कसं काय, वेलकम टू अनदर ब्रँड न्यू ब्लॉग. आज आपण आहोत डे 2 गगनबावड्यामध्ये आणि आज आपण मोरजाईला परत ट्रेक करायला जाणार आहोत. आणि तुम्ही नेचर बघा कसं वाटतंय. शुभम थांबलाय आणि हा नेचरचा फुल व्ह्यू आहे. खूप मस्त वाटतंय. थोडा टाईमलॅप्स मी केला आहे, दुसऱ्या मोबाईलवरून केलं आहे ते. तर ते जे टाईमलॅप्सून बघा तुम्ही कसं वाटतंय. खूप खालून टळक होते मग अशी. तर आज बघूया आजच्या दिवसात कुठे कुठे काय काय जाणं होतं आहे. भेटूयात आपण. तर बाहेर आलो आहे आपण आणि बाहेर आलो आहे तर मी तुम्हाला सगळा परिसर दाखवतो कसा आहे आणि कुठल्या एरियामध्ये आणि कुठल्या जंगलामध्ये आपण हे तुम्हाला आत्ता कळेल. तर हे आहे आत्ता हे फार्म हाऊस आहे. आता बॅक लावलं आहे मी तुम्हाला. आता ॲक्च्युली दाखवायचं आहे मला काय ती हट दाखवायची मला कशी आहे ते. हे कॉटेजेस आहेत, हे म्हणजे कपल्स वगैरे यांच्यासाठी येतात, त्यांसाठी ठेवलं आहे ते प्रायव्हेट. म्हणजे जे आपल्यासारखे येतात असे म्हणजे दंगा करायला पोरं वगैरे येतात त्यांना ते वरचंच ठीक आहे. तर इथे आपण जाऊयात आता तिथे खालती, ते दाखवतो तुम्हाला कसं आहे. पण जाऊया चला. तर इथे पण आपल्याला जेवायसाठी वगैरे सोय वगैरे त्यांनी करून ठेवली आहे. फक्त एवढंच की पावसामध्ये खूप पाणी येतं आतमध्ये, ह्याच्या आतमध्ये अजून सध्या पण येतं. तर हे बसायसाठी वगैरे मस्त सोय केली आहे त्यांनी. आणि ह्याच्यामध्ये जेवण वगैरे आतमध्ये जेवण केलेलं आहे, तर तुम्ही जेवू शकताय, नाश्ता करू शकताय, थोडं पार्टीसाठी पण ठीक आहे. तर आत्ता आपण अशा ठिकाणी आहोत. तुम्हाला फक्त पुढचा व्ह्यू दाखवतो एक थोडक्यात. तर हा सगळा व्ह्यू आहे मस्त असा जो दिसतोय. पुढं घनदाट जंगल आहे. फक्त एकच गाव लागतंय मध्ये. तर आपण चाललो आहोत भुईबावडा घाटला. तर गगनबावड्याचा प्रसिद्ध असा धबधबा आहे. तिथे बरेच व्हिजिटर्स जे येतात ते म्हणजे आंघोळ करायला किंवा धबधब्याची मजा घ्यायला येतात. आपण पण आता चाललो आहे. भिजायला का नाही ती पुढची गोष्ट. आता पावसात भिजणारच आहे तसं पण गाडीतून उतरल्यावरती. तर बघूया आता. गगनगिरी महाराजांच्या मठाकडे पण जायचं होतं पण तिकडे जायचं होईल. मोरजाईचा प्लॅन आपला कॅन्सल झालाय. तो बघूया आता काय काय होतं, बघायलाच तुम्ही पण. तर घेऊयात आता मजा, काय होते बघूया. तर आपण धबधब्याच्या स्पॉटला पोहोचलो आहोत. सगळी जनता पाठीमागे आहेत. कुणाचं लक्ष नाही, कुणाचं लक्ष नाही. हो बोला की काय सर. गाडी आली पाठीमागून. हो काहीतरी बोला. तर थोडा वेळ मस्त दंगा करू धबधब्याच्या इथे आणि आपण निघू थोड्या वेळाने. थोडा वेळ गाडीच्या इथे जाऊन गाणं वगैरे लावणार आहे. बघू, भेटू थोड्या वेळ. चला आता चालू आहे. आता आपण तिथे लावल्या गाडी. पार्किंगला मस्त जागा आहे ती गाडी. आणि या इकडून आलो. तर आपण आता जस्ट धबधब्याच्या तिथून आलो आहे आणि आपण चाललो लखमापूर डॅमला. गगनगिरी महाराजांच्या मठाला जायचं मग कॅन्सल केलं कारण की चिकन वगैरे खाल्लंय, नॉनव्हेज खाल्ल्यामुळे आपण वर जाणार नाही आहे. आता आपण जाणार आहे लखमापूर डॅमला. आणि आयफोन आहे भाऊ, लय भारी वाटते. आणि सध्या आपण एका ब्रिजवरती थांबलोय आणि मस्त ब्रिज आहे. वातावरण मस्त आहे. धुकं आलंय मस्तपैकी. काय सांगू, काय वातावरण झालं यार गगनबावड्याचं. मागच्या वेळेसपेक्षा पण बेस्ट वातावरण मिळाले आपल्याला. आणि हा आहे डे 2. स्टे ट्यून्ड.
life, every day, late at night, not okay. All I want, and I pray, all I need are some better days. Fuck me, I'm looking in the mirror, so foggy, but I've never seen clearer. I don't really think anyone can save me, and honestly I'm not really sure I want saving. I like to be my own worst enemy. There's no risk if you don't try at anything, so I'ma just keep buying everything. See you in the next life, have to be a better me. I don't think that my head's on straight, gotta flip it and grip it and go and get an x-ray. What's wrong with me? I just feel weight pushing on my chest and it squeezes till I suffocate. Better change my mindset, meditate. It's pretty cool that I'm alive and have better days. I could walk, see, hear, I should celebrate. Think I could change my mind, maybe elevate. Living life, every day. आलो आहोत लखमापूर डॅमला आणि तुम्ही बघू शकता डॅम कसा आहे. आणि लास्ट टाइम जेव्हा आलो होतो तेव्हा आपण मामीचा बड्डे केला होता तिथे, माझ्या मामीचा बड्डे केला होता. त्यावेळेस हे पाणी वगैरे फुल भरलेलं होतं आणि आता सगळी जनता थांबली आहे मस्तपैकी. आणि आपण गाडी 4 व्हीलर आपण तिथे लावली आहे. ते झूम होते काय होईल का? देअर इट इज. ही आपली 4 व्हीलर आहे आणि तिथून आपण आलो आहे 2 व्हीलरवरती, कारण की ते पुढे बंद होतं. सो आता आलो आहोत लखमापूर डॅमला आणि तुम्ही नेचर बघा कसं आहे. मस्त असं आपली पोरं थांबली आहेत आणि हे आहे जॅकवेल. तिथे जाऊया थोड्या वेळात आपण आणि नंतर शूट करूयात. तर मस्त वातावरण आहे. वातावरणात पावसात भिजत भिजत आपण आलोय. टिल दिस वेल अँड गुड आणि मस्त ट्रिप चालले. आणि भेटो तुम्हाला. हा तर मंडळी आपण परत आलो आहोत फार्म हाऊसवरती, जसं तुम्ही बघताय. आणि सगळी जनता समोर पोहायला चाललेली आहे. आता एवढा पाऊस होता अचानकच एका ठिकाणी, एवढ्या पाऊस आला डॅमच्या वरती, डॅमच्या तिथे भयानक पाऊस आला. आणि पावसातून आम्ही तसंच भिजत आलो आणि असंच भिजलेल्या वर्षी आता तसंच चेंज केल्याने आता डायरेक्ट त्या नॅचरल स्विमिंग पूलात चाललो आहे आम्ही. चला जाऊ आता खालती. पाणी स्वच्छ असणार आहे. गाडी चावी का घेऊन आलो मी येणार आहे. तर आपण आता फार्म हाऊसवरून लीव घेतली आहे. कोल्हापूरला जात होतो तर रस्त्यात आपल्याला वाडा भेटला आहे. म्हणजे वाडा आहे तिथे. तर तो वाडा आहे कुणाचा श्रीमती माईसाहेब बावडेकरांचा वाडा आहे तो. तर तो रिनोव्हेट केला आणि तिथं ते म्युझियम तयार केलं आहे त्याचं. आणि विषय असा आहे की त्या वाड्यामध्ये पछाडलेल्या पिक्चरचं शूटिंग झालं होतं. तुम्ही पाहिला असेल माहीत नाही पिक्चर, तर बघून घ्या तो पिक्चर सुद्धा एकदा. तर ह्याच तो वाडा आता आपण आलो आहे. आणि आल्यावरती ते सगळे पुढे निघून गेले आहेत. आपण निवांत सध्या 4 व्हीलरमधून चाललो आहोत. मस्त नेचर आहे, खूप चांगलं वातावरण आहे. पाऊस त्यामुळे पडून गेला, त्यामुळे आत्ताही वातावरण खूप सुरेख झालं आहे. तर एवढं सांगेन गगनबावड्याला एकदा तरी व्हिजिट द्या. खूप मस्त आहे. कोल्हापूरच्या जवळच आहे, 60 किलोमीटरच्या आसपास, 60 किलोमीटर आहे काहीतरी कोल्हापूरपासून. तर नक्की व्हिजिट द्या. आता गाईज आपण चहा प्यायला थांबलेलो होतो. चहा पिलाय. आपण थांबलो होतो कोल्हापूर अमृतुल्य चहाच्या इथे. आणि सगळेजण आता माझ्यासोबत आहे. हा व्हिडिओ आपण इथेच एंड करूयात. घरी जाऊन एवढं थांबायला नको. हा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया. तो लाईक शेअर आणि सबस्क्राईब टू द चॅनल. आपण मंडळी काय म्हणायचं, काय म्हणताय, काय नाही म्हणत. लाईक शेअर आणि सबस्क्राईब टू द चॅनल. थँक्यू. बाय बाय. टेक केअर अँड सायोनारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.